आपण त्या श्रीनाथ डायनिंग हॉलमध्ये जाणार आहोत। थाली थाली कैसा है? थाली खाने के लिए अनलिमिटेड थाली है। कैसा है? कैसा है मतलब पंजाबी थाली या नॉर्मल थाली भी? गुजराती थाली पैसा वगैरह पे करना पड़ेगा? टोकन लेना पड़ेगा। टोकन लेना पड़ेगा और पैसा पे करना पड़ेगा। कितना है एक थाली का? एक थाली पर 170 रुपये। नमस्ते। 13 थाली चाहिए, 13 थाली चाहिए पंजाबी थाली। हाँ क्या चाहिए वो बताओ? मुंबई 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 से। हाँ के बारे में भी बहुत सुना है। तो ये इनको मासी बोलते हैं और इन्होंने श्रीनाथ डाइनिंग हॉल चालू किया था। और कितने साल से चालू है? 20 साल। 20 वर्षापूर्वी चालू केलेलं ना। आता पण तुम्ही आतमध्ये पाहू शकता किती गर्दी आहे ती। मासेजी म्हणजे ज्या श्रीनाथ हॉलच्या ओनर आहेत ते आपल्याला त्यांच्या हॉलबद्दल आणि जी स्टार्टअप कसा केला त्याबद्दल सांगणार आहे। जय द्वारकाधीश बेटा। जय द्वारकाधीश। हमारे यहाँ तिलबत्ती में श्रीनाथ डाइनिंग हॉल से हूँ અને મારી બેટી શારદાબેન से બંને ફેમિલી है बेटी। हमें भत्रीजा वहू से दीकरा दीकरा से पुत्रा से झरना अलग અને થોડા ઘણા માણસો રાખ્યા બેટા 20,000। તો આજ ગુજરાતની અંદર કે દ્વારકાની અંદર બેટા ઘણા લોકો કહે કે આ લોકો પૈસા ઘણા કમાય પણ બેટા પૈસા અમે એટલા કમાતા ને। અમારે એક આશ્રમ કરવો હતો કે આશ્રમ કરી અને અમે કોઈ પણ માણસને જમાડી પણ અમારી પાસે એટલો પૈસો હતો નહીં કે અમે આશ્રમ કરીને કોઈને ગરીબ જમાડી। તો આજે અમે 170 રૂપિયામાં 27 આઈટમ જમાડીએ બેટા અને અમારો હોટલો કાઢીએ બેટા અને કસ્ટમરને સારી રીતે જમાડીએ બેટા। એક સેવાથી પ્રવૃત્તિ છે બાકી આમાં પૈસો વધતો નથી બેટા। 20 વર્ષથી હોટલ હલાવીએ એટલે તમે જોઈ લીધું દ્વારકાની અંદર કે ગમે ને ગુજરાતને મેલી કરો અમારી ક્યાંય હોટલ ઘરની નથી બેટા। અમે 1.5 લાખ રૂપિયા 2 લાખ રૂપિયા ભાડા 20 વર્ષથી અમે ભાડા જો અમારી પાસે એટલો પૈસો વધતો હોય બેટા તો અમે આજે હોય બેટા। એક અમારી આજ સેવાથી પ્રવૃત્તિ છે બેટા અને અમારે જે કંઈ કમાઈ કરવી એ સરગ લોકની કમાઈ ભેગી કરવી અમારે પણ અમારું એટલે વેટિંગ એટલું રહે બેટા કે સારું જમવાનું ઓરિજિનલ ઘી ઓરિજિનલ દહીં 27 આઈટમ બેટા એટલું જમાડીએ એટલે કસ્ટમર જમી સારી રીતે અને 170 રૂપિયામાં જમે અને સંતોષ પામે એ જ અમારી મોટી પ્રોફિટ છે બેટા। બાકી પૈસો અમારી એટલો વધતો નથી બેટા। આ દુનિયા ઘણી કે ત્યાં વેટિંગ છે 1 કલાકનું વેટિંગ છે 2 કલાકનું વેટિંગ છે પણ બેટા ખાલી ખર્ચા જ ઉપડે અને અમે ખાઈ પીએ જલસા કરીએ। અમારી પ્રોપર્ટી તમારે ચેક કરી લેવાની કે અમારે બેકુમાં ચેક કરવાની ક્યાંય બીજે ચેક કરવાની દ્વારકામાં ચેક કરવાની કે કરોડો રૂપિયાની અમારી કાંઈ આજુ કાંઈ હોય તો હજી અમે લીધી હોય તો આના અમે આ લોજના અમે કાયમના 6,000 રૂપિયા ભાડું ભરીએ બેટા। 6,000 ભાડું ભરીએ। અમારી ઘરની 15-20 ફેમિલી છે અમે જમીએ અમારી મજૂરીને જવું પડતું બસ એ જ અમારો ધંધો છે બેટા। બાકી पैसों कमाવાનું हमारे कोई महत्व नहीं। जय द्वारकाधीश। जय द्वारकाधीश। तर ह्या मासे आहेत आणि मासेंचं म्हणणं आहे की 20 वर्षापूर्वी त्यांनी लोकांची सेवा करण्यासाठी जे भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी द्वारकाला येतात त्यांची सेवा करण्यासाठी जे हॉटेल चालू केलं होतं ते आजपर्यंत चालू आहे आणि 170 रुपयामध्ये तुम्हाला पोटभर जेवण मिळेल म्हणजे अनलिमिटेड जेवण असा त्यांचा नियम आहे आणि प्रत्येक गोष्टी त्यांची ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल दही वापरलं जातं। तर तुम्ही कधी द्वारकाला आलात तर त्यांच्या हॉटेल हे त्यांच्या श्रीनाथ डायनिंग हॉल आहे त्यांच्या हॉटेलचं नाव आहे आणि खाली जेवायला व्यवस्था केलेली आहे आणि वरती तुम्ही वेटिंगसाठी राहू शकता। तो बैठने का इंतजाम ऊपर है, ये बैठने का इंतजाम किधर है, नीचे या ऊपर? खाना खाने के लिए किधर बैठे हैं? ये हमारा पब्लिक है उनको थोड़ा बैठने के लिए जगह बनाओ।
देखो आपकी थोड़ी देर रुको, टोकन ले लिए, टोकन लेते गेट पे टोकन लेके थोडी देर तुम्ही पाहू शकता इथे किती गर्दी आहे ते भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी द्वारकाला येतात. त्यांची सेवा करण्यासाठी जे हॉटेल चालू केलं होतं ते आजपर्यंत चालू आहे आणि 170 रुपयामध्ये तुम्हाला पोटभर जेवण मिळेल, म्हणजे अनलिमिटेड जेवण असा त्यांचा नियम आहे. आणि प्रत्येक गोष्टी त्यांची ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल तूप ओरिजिनल दही वापरलं जातं. फेक असं काही नाही. जर तुम्ही कधी द्वारकाला आलात तर त्यांच्या हॉटेल हे त्यांच्या श्रीनाथ डायनिंग हॉल आहे त्यांच्या हॉटेलचं नाव आहे आणि खाली जेवायला व्यवस्था केलेली आहे आणि वरती तुम्ही वेटिंगसाठी राहू शकता. आणि आता आपण जे बोलत होतो हॉटेल श्रीनाथ डायनिंग हॉल तिथे आपण जेवायला बसलो आणि तुम्ही पाहू शकता हे 8 प्रकारची लोणची आहेत. हे करवंदाचं लोणचं, तुमच्याकडे काहीतरी बोलतात लिंबाचं लोणचं, हे गोड लोणचं एक आहे, हा मुरंबा आहे, हे गोड लोणचाचा प्रकार आहे, हे तिखट लोणचं आहे, हे मिरचीचं लोणचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सलाड दिला जाईल, त्याच्यात टोमॅटो, कोबी सलाड, कांदा, मिरची, बटाट्याची भाजी, शेवयाची भाजी, इकडे एक भाजी आहे आणि मुगाची भाजी. अशा 4 प्रकारच्या भाज्या दिल्या जातील. आणि तुम्ही जे पाहत होतात ना हा तांब्यावरून तूप दिलेलं आहे आणि ह्या एका मगात जवळजवळ हा 1.5 लिटरचा मग असणार आणि त्याच्यात छास दिलेला आहे. चाट मसाला, गूळ आणि हे सगळं त्यांनी ते त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इथे जे पण मिळतं ते ओरिजिनल मिळतं. हे काय आहे? कढी. हां कढी, 4 सुक्या भाज्या आणि सोबत कढी पण दिली जाते. आता मी जे बोललो होतो त्या हॉटेलबद्दल तर ही त्यांची थाली आहे. मी डेमोसाठी थोडेच मेनू घेतले आहेत पण तुम्ही पाहू शकता प्रत्येकाची प्लेट फुल टाईट भरलेली आहे आणि खरंच म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं की आपण जे पैसे दिलेत ते काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आपल्याला खायला मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडं प्रत्येकाची थाली पूर्ण भरलेली आहे. सोबत हे ताक आहे, गूळ आणि आता आपण जेवायला सुरुवात करूया.